अहिल्यानगरमध्ये नगर परिषदांची रणधुमाळी, सर्वच ठिकाणी आजी माजी आमदारातच रस्सीखेच। अहिल्यानगरमध्ये नगर परिषदांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। जिल्ह्यात विधानसभेला पराभव झाल्याने तालुक्यातील सत्ता केंद्र बदलले असले तरी विरोधकांनी अजून मैदान सोडलेले नाही। ते नगर परिषदेच्या आखाड्यात उतरलेले असून त्यांनी रणशिंग फुंकले आहे। विद्यमान आमदारांनीही यंदा नगर परिषदेवर आपला झेंडा रोवण्याचा निर्धार केलेला दिसतोय। त्यामुळे प्रत्येक तालुक्यांचे आपापले गड राखण्याचे मोठे आव्हान आजी माजी आमदारांसमोर आहे। नेवासा नगरपंचायतीवर माजी आमदार शंकरराव गडाख यांचे वर्चस्व होते। आता तिथे शिंदे सेनेचे विठ्ठलराव लंघे आमदार आहेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा मतदारसंघात लक्ष घातले आहे। त्यामुळे तिथे गडाख विरुद्ध विखे असा अप्रत्यक्ष सामना पाहायला मिळणार आहे। संगमनेर नगर परिषदेवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता होती। तेथे शिंदे सेनेचे अमोल खताळ आमदार आहेत। तेथे थोरात विरुद्ध खताळ विखे यांच्यात लढत होईल। कोपरगाव नगर परिषदेवर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे वर्चस्व होते। तेथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आशुतोष काळे आमदार आहेत। कोपरगावात यावेळीही काळे व कोल्हे यांच्यात लढत होईल। शिर्डीत विखे विरुद्ध वाकचौरे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत। श्रीरामपूरमध्ये नगर परिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता होती। तेथे काँग्रेसचे हेमंत ओंगले आमदार आहेत। तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनीही तेथे लक्ष घातल्याने राष्ट्रवादी भाजप काँग्रेस यात लढत होईल। राहुरी नगर परिषदेवर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे वर्चस्व राहिले आहे। आमदार कर्डिले यांचे निधन झाल्याने तेथे विखे यांना लक्ष घालावे लागले। त्यामुळे तेथेही विखे तनपुरे यांच्यात सामना रंगेल असे चित्र आहे। श्रीगोंद्याचा विचार केला तर श्रीगोंदा नगर परिषदेचा नगराध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचा होता। तेथे आता भाजपचे विक्रमसिंह पाचपुते आमदार आहेत। तेथे पाचपुते विरुद्ध इतर सर्व असाच सामना पाहायला मिळू शकतो।